मी कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करील. पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जो आवाज आपण सातत्याने स्वर्गीय रतनबा स्मृती चषकामध्ये ऐकतोय, जो आवाज आपण 7 समुद्र पार देखील ऐकलाय, असे आमचे गुरुतुल्य समालोचक प्रसादजी परब सरांना आपण ऐकूया ह्याच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण. थँक्यू सो मच बाबूशा. चला, जास्त वेळ न घेता फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. बिनारपाडा संघ, शिवप्रेमी बिनारपाडा या संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की मी प्रथम गोलंदाजी करू आणि सावरे संघाला इन्व्हाइट केले, म्हणजेच बॅटिंगला स्वर्गीय जनार्दन भोईर प्रतिष्ठान सावरे या नावाने हा संघ खेळतोय. बदलापूरमध्ये प्रथमच 13 बाईकसह आपण दहिवली चषक ही स्पर्धा बघत आहोत. दहिवली धमाका 2025. जसं मग राहुल सातत्याने उल्लेख करतोय, पहिला क्रमांक 4 बाईक आहे, दुसरा क्रमांक 3 बाईक आहे, तिसरा क्रमांक 2 बाईक, चौथा क्रमांक 1 बाईक, पाचवा आणि सहावा प्रत्येकी आपण बघतोय एक एक बाईक, आणि मालिकावीरसाठी सुद्धा आपण बघतोय 1 बाईक. असं आपण बघतोय की 13 बाईकसह प्रथमच या बदलापूर दहिवलीमध्ये दहिवली धमाका. आणि सामना क्रमांक 2 आपण सुरू करतोय. ग्रुप सी म्हणजेच ई पोलच्या मॅचेस आपण सुरू करतोय. ई पोलमध्ये आपण बघू शकाल शिवप्रेमी बिनारपाडा वर्सेस स्वर्गीय जनार्दन भोई प्रतिष्ठान सावरे, त्यानंतर सत्संग शिरगाव वर्सेस डिंगडॉंग कासगाव, जय श्रीराम वराडे वर्सेस श्री गणेश दहिवली, आणि जय हनुमान बेंडशिळ वर्सेस भाईजान 11 कुळगाव. असे एकूण 8 संघ ई पोलमध्ये खेळत आहेत. पंचांच्या भूमिकेत आता मात्र जय पवार आणि जतीन भोई ते काम पाहतील या मॅचमध्ये. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय बघा. टीम सावरे खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडू असतील. जे प्रेक्षक आहेत, आपण व्यासपीठावरती या. आपली जागा आमच्या मनामध्ये, आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि फक्त 9 खेळाडू असतील. या नितीनजी भोईर साहेब, आपण मंचावरती या. आपली जागा तिथे नाही आहे, आपली जागा आमच्या मंचावरती आहे. या आपण इथून या स्पर्धेचा आनंद घ्या. मॅच ऑन. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. मायक्रोफोनवरती येत आहेत आमचे साथी समालोचक प्रसादजी परब सर. धन्यवाद. थँक्यू, पुन्हा एकदा धन्यवाद राहुल. पंचांनी मात्र सूचना केली, सामना पण ते सुरू करतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आता मात्र असतील म्हणजे जय पवार, स्ट्राईक एंड चंपार येते जतीन भोयाळ, आघाडीचे फलंदाज ऋषिकेश जाधव आणि सूरज मुसळे. आरजे वर्सेस आरजे, आणि त्याच्यावर सूरज मुसळे येतोय बॅटिंगला, आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गुरु शिंदे. टीम शिवप्रेमी बिनारपाडा. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बघतोय की समोर खेळण्यासाठी भाग पडलं. पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये. आपण बघितलं जेव्हा पहिला मॅच सामना सुरू झाला, विलासने षटकार ठोकला होता. धमाकेदार सुरुवात केली होती या दहिवली चषकाची. पण सेकंड मॅच, येस, टाईम मेन्शन केला आहे. आमचे गुणसंख्यक लेखक आमच्यासोबत आहेत अजय काठवले, त्यांनी मात्र टाईम मेन्शन केला आहे. बरोबर 7:38 पहिला चेंडू लँड झाला आहे, आणि 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज तुमचा काय होईल की 5व्या षटकामध्ये तुमचा सर्कलवरचा खेळाडू, सर्कलच्या बाहेरचा खेळाडू, बाउंड्रीचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. चला, मॅच सुरू करा. ओ क्या बात आहे, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. भन्नाट वाईड यॉर्कर. डॉमिनेट करणारा चेंडू होता ऋषिकेश जाधवला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक डॉट. गुरु शिंदे. पुढचा चेंडू गुरुचा, राऊंड विकेट. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आणि लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. पंचांनी सिग्नल केला आहे, आणि ते मात्र अजय काठोले आमच्यासोबत मात्र सांगतात मला की हा चेंडू वाईट सुरुवात इथे ॲड केला जाईल. ॲज अ स्कोरर याचं गुणसंख्या लागून ते काम पाहतात. इट्स अ वाईट. ऑफ ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक आहे. त्या ठिकाणी क्षेत्रशुद्धी होता. चेंडू तिथे चांगला फील्ड केला आहे, चांगला पॉज केला आहे, पण चेंडू जातो डीपमध्ये. पण 2 धावा इथे पूर्ण करतो फलंदाज. खातं उघडतोय आरजे 2 धावेने. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. तेजस त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळाली तेजसची. तसा स्किट झाला, खाली पडला, पण 2 धावा काय रोखू शकला नाही आहे. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे गुरु शिंदेकडून. राऊंड विकेट. थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, भरपूर सफल झाला फलंदाज. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, आणि 1 मोर वाईड फ्रॉम अंपायर. लेगस्टिकच्या बाहेर असतात त्याने मात्र बघतो की चेंडू टाकतात गुरु शिंदे. 2 चेंडू आतापर्यंत त्याने या षटकात वाईट टाकलेले आहेत. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. बॅक टू द बॉलर. समोर ऑफर केला फटका, तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंगवाला चेंडू कव्हर केला. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर फलंदाजाला ऋषिकेश जाधवला, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण बघतोय धावफलकावरती एकूण 5 धावा.
षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. स्ट्राईक एंडला असेल आता फलंदाज ओपनिंग बॅट्समन सूरज. एज अँड गॉन. फलंदाज बाद. हलकीची एज होती. मागे जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. बिहाइंड द स्टंप. आपण जर बघितलं योगा राहुल पहिल्या सामन्यात सुद्धा आपण असं चित्र बघितलं की स्ट्राईक एंडला फलंदाज आला, पहिल्या चेंडूवर बाद झाला. इथे आपण तेच बघतोय. सूरज स्ट्राईक एंडला आला आणि पहिल्या चेंडूवर तो बाद झालाय. फलंदाज बाद. चेक. मंडप डेकोरेटर्स संदीप धुळे किंवा भाऊ धुळे, शर्मा जी आपण कोणी असाल तर या मंचावरती. शर्मा जी आपको आना है मंच के ऊपर. नीतीश जी तामाणे देखील या माचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. जे बिनारपाड आहेत. चला मंडप डेकोरेटर्स आपण लवकरात लवकर यायचं. धन्यवाद. सो 5 लॉस ऑफ 1. दुसऱ्या सामन्यात सुद्धा तोच योगायोग. पहिल्या इनिंगमध्ये थोडासा स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक, विकेट टेकिंग ओव्हर आपल्याला बघायला मिळाली. एकही मोठा फटका मारण्याची संधी दिली नाही. इव्हन आपण बघतोय षटकामध्ये 2 वाईड त्या गोलंदाज गुरु शिंदेने खर्च केल्या होत्या. त्यांनी विकेट काढली आहे. फलंदाज बाद झाला आहे म्हणजे सूरज इथे मात्र शून्यावर बाद झाला आहे. आणि बघतो की पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर फक्त 5 धावा, 1 गडी बाद. पाच धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. लक्षात ठेवा 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं ॲट एनी हाऊ कंप्लीट करायचीच आहेत. पॉवर प्लेचा अजून एक षटक बॉलिंग मार्कवर आता कॉमेंट्री बॉक्स एनकडून गोलंदाज घेऊन येतोय. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. डी पॉईंटला खेळाडू जो त्या ठिकाणी त्या थोडंसं जागा त्याची बदलली जाते. एक्स्ट्रा कवर त्याला बोलवण्यात येत आहे. बाकी 2 खेळाडू डीपमध्ये लॉंग ऑन आणि त्याचबरोबर आपण बघतो की एक मिड विकेटला उभा आहे. भिनारपाडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 तेजस जमधरे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. भन्नाट वेग होता या चेंडूवर. म्हणूनच म्हटलं त्याला तेजस आपण बघतो म्हणजे भिनारपाडा एक्सप्रेस नाव आहे त्याला. याच नावाने त्याला ओळखलं जातो. तो बंद बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय पॉवर प्लेमध्ये आणि पहिला चेंडू अत्यंत भन्नाट वेगाने टाकलाय तो तेजसने. तेजस जमधरे. मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. डावखुरे खेळाडूच नेहमीच आक्रमक असतात. गोलंदाजी असो फलंदाजी असो जन्मत आज एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात आणि क्रिकेटच्या विषयात जेव्हा पाऊल ठेवतात ती ताकद द्विगुणित होते. ती ताकद बघायला मिळते तेजसच्या गोलंदाजीमध्ये. भन्नाट वेग आहे लेफ्ट आर्म बॉलरकडे तेजसकडे. स्लो रन चेंडू गतिवादी वर्तन. ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येते. ते चेंडू कव्हर करून फेक करतो पर्यंत 1 धाव कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवर. सावरे वर्सेस भिनारपाडा हा सामना तुम्ही बघतायत. आजच्या दिवसाला दुसरा सामना ग्रुप म्हणजेच पोल ई मधला हा पहिला सामना आहे. धावसंख्या 6. स्ट्राईक एंडला आलाय फलंदाज तो रोशन. फटका बनवलाय. सूर्यकुमार यादव स्टाईल फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीपमध्ये. फायनल क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन देतो. तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा धावणी ते पूर्ण केलेल्या आहेत. काल त्या फटक्याची अनुभूती अनुभवायला मिळाली वानखेडेच्या मैदानावर. केकेआरच्या विरोधात ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली तो फटका इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. इम्प्रोव्हायझेशन फटका बनवला त्या ठिकाणी तो फलंदाज रोशन मुसळीने आणि 2 धावा त्याने ॲड केले. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफलकात ती 8 धावा. नेक्स्ट बॉल टू रोशन. समोर ऑफर केला फटका. टायमिंग चांगलं केलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक काय काहीच करू शकत नाहीये. डबल माइंडेड झाला. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. चौकार. पट्टीवर आहे आणि सरप्राईज झाला त्या ठिकाणी आणि चौकार बघायला मिळाला. धावसंख्या 12. क्या बात आहे. प्रचंड वेग होता
भन्नाट वेग, थोडासा नाराज होतो या मुवमेंटला, या चेंडूवर. तो स्वतः गोलंदाज तेजस. षटक क्रमांक दुसरं त्यांनी संपवलं. त्या ठिकाणी 7 धावा त्यांनी खर्च केला. विकेट त्याला मिळाली नाही आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतो धावफलकावर ती 12 धावा. 6ची सरासरी सध्या आपण बघत आहोत आणि अजूनही मैदानावर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच असणार आहे ती सत्संग शिरगाव वर्सेस डिंगडॉंग कासगाव. त्यामुळे दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे सत्संग शिरगाव वर्सेस डिंगडॉंग कासगाव या 2 संघांमध्ये. मुख्य व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय, जोवेली गावचे उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचे सुरेशदादा चिंतामण धुळे यांचं आगमन झालंय. त्यांचंही बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती नितेजी तामाणे आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि नुकताच आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी याच गावातील उद्योजक आमचे अनिलजी सुरेश यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं पवन यांचं आगमन झालंय. पवन या आपण मंचावरती आपलं बडपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. गुरुनाथ शिंदे षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकात तिसरा फ्रेश गोलंदाज वापरलाय विनारपाडा संघाने. ओके, गुरु शिंदे अर्थात गुरुनाथ शिंदे सेकंड स्पेलमध्ये आहे. गुरुनाथ. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. लॉंग ऑफचा खेळाडू ऍक्शनमध्ये येतो. तिथे चेंडू कव्हर करणार का? पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ हे 3 खेळाडू तिथे मात्र आले होते. कोणाचंही कॉर्डिनेशन नाही आहे. कव्हरचा खेळ सुद्धा खेळाडू सरसावला होता. असं वाटलं कव्हरचा खेळाडू झेल तिथे पकडेल, पण कॉर्डिनेशन नाही आहे, कॉल नाही आहे. आणि आपण बघतोय की त्या ठिकाणी चेंडू मात्र 3 खेळाडूंच्या मध्ये पडतोय. 2 धावा ॲड होत आहेत धावफलकार ऋषिकेश जाधवच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 14. रीडिंग एज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतोय चेंडू फाईन लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पुन्हा जजमेंट चुकलंय. 5-5 खेळाडू त्या ठिकाणी आहेत. चेंडू हवेमध्ये भिंगरीसारखा फिरत होता हवेमध्ये वरती. विकेट किपर ज्याप्रमाणे चेंडूच्या खाली आला असं वाटलं तो कॉन्फिडेंटली झेल पकडेल. किरण सुद्धा बाजूला होता, पण कोणाचंच कॉर्डिनेशन पुन्हा झालं नाही. झेल सुटलाय. इव्हन अवघड होता थोडासा झेल. दोन्ही फटके मिस टाइम झाले होते ऋषिकेश जाधवचे. धावसंख्या 16. गुरु शिंदे पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. प्रचंड वेग अचूक टप्पा ठेवतोय. लाईन क्रिएट करतोय, अँगल क्रिएट करतोय, संभ्रमात टाकतोय फलंदाजाला. षटक क्रमांक पहिले सुद्धा हाताने हाताळलं होतं. पॉवरमध्ये फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. एवढा इकॉनॉमिकल त्याने गोलंदाजी केली होती षटक क्रमांक 1 मध्ये. गुरुनाथ शिंदे पुढचा चेंडू राऊंड विकेट. लीडिंग एज आहे. फाईनल खेळाडू चेंडू आपण बघतो त्या ठिकाणी बघत बसलाय. त्याच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फलकावर चौकाराला तो ऋषिकेश जाधवच्या बॅटमधून. ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, वॅकेंट एरिया, पॉवर पॅक शॉट, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, पॅरल स्ट्रोक, षटकार. पुढील चेंडू पुन्हा सज्ज गुरुनाथ शिंदे. हो, क्या बात आहे. सरप्राईज डिलिव्हरी. अनइव्हन बाउन्स अचानकपणे सरप्राईज केलं. महेश तामाणे सारख्या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये आपण बघतो की संघ जो म्हणजे शिवप्रेमी भिनार संघ आहे, भिनारपाडा संघ खेळतोय. धावसंख्या 26 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 8.67. अजूनही मैदानावर 2 षटकांचा खेळ शिल्लक.
घेऊन येतोय. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 13 बाईकसह पहिल्यांदाच दहिवली धमाका, दहिवली चषक या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी आपण बघत आहोत मैदानावर. विद्युत प्रकाशामध्ये सामने सुरू झाले. सामना क्रमांक 2 सुरू आहे ग्राउंडवर. एकूण 8 सामन्याचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये आहे. त्यामुळे ग्रुप ई मधून एक संघ क्वालिफाय होईल तो नेक्स्ट राऊंडसाठी. त्यामुळे ते 7 सामने आणि आपण बघितलं की पहिला एक सामना आपण जो ऑलरेडी खेळून घेतला आहे तो ग्रुप म्हणजे पूल सी मधला नेहा 11 शिरगाव संघ तिथे मात्र जिंकला भोली संघाच्या विरुद्ध. चला मॅच सुरू करा. लक्षात ठेवा 13 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं कंप्लीट केली होती. चांगलं सहकार्य केलं आयोजकांना तुम्ही. त्यामुळे कॉपरेट पुन्हा एकदा करा. सामना सुरू करा. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज नवीन किरण शिंदे. स्ट्राईक एंडला रोशन. किरण शिंदेचं वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून 4थं षटक. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे सत्संग शिरगाव वर्सेस डिंगडॉंग कासगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. फटका बनवण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करतोय किरण शिंदे. पहिल्या चेंडूसाठी आपण बघतो की त्या ठिकाणी त्याने शॉट होण्यासाठी भाग पडलं होतं. तुम्ही स्टेजवर जा. टीम कासगाव. रोशन मुश्रेच्या समोर पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या काय मध्ये 26-26. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. फुल टॉस आहे. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न. आउटसाइड एज मागे जातो चेंडू. गलीमध्ये चेंडू येऊन खेळाडू तिथे कव्हर करेल. तोपर्यंत फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 27. मोठे फटके खेळण्याची संधी अजिबात देत नाही. येऊन आपण जर बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण षटकार बघितले ते म्हणजे षटकार 1 बघितलाय, 2 चौकार बघितलेत. सुरुवात चांगली केली होती. कॅप्टन ग्राउंडच्या मध्ये पाणी घेऊन आला. काहीतरी कानमतं दिलंय बघायचं आहे इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार. चेंडू उंच गेला. मिस टाइम फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्क्वेअर मध्ये येण्याचा प्रयत्न करतो पण विकेट किपरच्या मागून एक खेळाडू आला. तिथे झेल सुटलाय. कोऑर्डिनेशन पुन्हा एकदा नाहीये. आतापर्यंत एकाच खेळाडूच्या 3 कॅच थोडेसे अवघडच होते. तिन्ही झेल अजय जर म्हटलं ना तर अवघडच होते पण झेलण्याचा प्रयत्न केला. पण नशीब किती चांगले बघा. एकाच खेळाडूचे 3 झेल सुटलेत रोशनचे. ऋषिकेश जाधव त्या ठिकाणी मात्र त्याने फटके मारले होते. ऋषिकेश जाधव थोडासा चाचपडत सुरुवात केली पण नंतर त्याने चांगली बॅटिंग केली. 1 षटकार 1 चौकार 2 डबल. चांगली फलंदाजी करतो ऋषिकेश जाधव. वैयक्तिक खेळतो 19 वर 14 चेंडूमध्ये. रोशन खेळतोय 7 वर 1 चौकार त्याने सुद्धा मारलाय. स्ट्राईक एंडला तर रोशन असेल. धावसंख्या 28. ऑन साईडला प्लेस केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एकच धाव मिळते ती रोशनला. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते आपण बघतो. धावफर करते म्हणजे 29 ना 29. किरण शिंदेचा पुढचा चेंडू. समोर ऋषिकेश जाधव. ओ क्लीन बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. त्रिफळा उद्ध्वस्त. आरचे बॅक टू डग आउट. आरजे बॅक टू डगआउट. आघाडीला आला होता फलंदाजी करण्यासाठी. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू कशा प्रकारे टाकला गेला. बॅट्समनचं फुटवर्क ओळखलं आणि काय चेंडू आपण बघतो रिलीज केलाय. बरोबर ऑफस्टिक उकळली त्या ठिकाणी. एक बेल्स अजूनही एस टीवर आहे आणि बरोबर एक एस टी खाली पडली. आपण बघतो एक बेल्स खाली पडली आहे. एस टी उखळली. विकेट गमावला आहे. फलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना स्वर्गीय जनार्दन भोईर प्रतिष्ठान सावरे या संघाने दुसरा धक्का लागला आहे या संघाला. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाज येतोय अनिकेत जाधव. 29 लॉस ऑफ 2. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. बघायचं काय लक्ष, काय उद्दिष्ट, काय टार्गेट, काय ध्येय इथे ठेवणार आहे तो भिनारपाडा संघाच्या समोर. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. मुवमेंट नाही आहे बॅट्समनकडे. जागवण्याचा खेळायचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला आहे. थोडासा वाईड यॉर्कर. कॉन्फिडन्स वाढला होता विकेट काढल्यानंतर आणि तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला. 4 षटकांच्या अग्रेस फक्त 29 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बॅटिंग करत असताना तो म्हणजे सावरे संघासाठी. 6 बॉल टू गो. आय होप की दोन्ही संघांना आले असतील. आपण निश्चित या षटकांतर टॉस करणार आहोत. कासगाव संघाने आमच्यापर्यंत रिपोर्ट केलं होतं. सत्संग शिरगाव आपण सुद्धा व्यासपीठावर थांबा.
6 बॉल टू गो. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. विद्युत प्रकाश होतामध्ये बघतो ही स्पर्धा सुरू आहे. 13 बाईकसह पहिल्यांदाच दहिवली धमाका, दहिवली चषक 2025. 6 दिवसांचं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 6 रात्री तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळणार आहे. संध्या सध्या स्पर्धा सुरू होईल. मिडनाईटला स्पर्धा संपन्न होईल. डेलीचं आपण बघितलं तर 8 सामन्याचं शेड्यूल असणार आहे. चला पंच सांगते तुम्हाला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल टू गो. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. ऋषिकेश जमधरे. स्ट्राईकिंगला असेल तर रोशन. नॉन स्ट्राईकिंगला अनिकेत जाधव. एक आरजे बाद झाला तर एक आरजे आलाय बॉलिंग मार्कवर. ऋषिकेश जमधरे. पहिल्या चेंडू समोर रोशन. समोर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. स्वतः ऋषिकेश जातोय मागे धावत आणि यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आपण बघतोय रोशन बॅक टू डगआउट. त्या ठिकाणी रोशला त्याने रनआउट केलं. स्ट्राईकिंगला असेल तो अनिकेत जाधव. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला आलाय. न्यू बॅट्समन नरेश. 29 लॉस ऑफ 3 इन द लास्ट ओव्हर. चेंडू अप्रतिम होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस होता. लेनचा खूप चांगला वापर करतोय ऋषिकेश जमधरे. आणि पहिल्या षटकापासून जो दबाव बनवला तो दबाव अजूनही कायम आहे. फक्त मागचं षटक आपण जर बघितलं मागचं सेकंडला थर्ड ओव्हर आपण जर बघितलं गुरु शिंदेची त्या षटकात एक चौकार एक षटकार आला होता. 14 त्याने खर्च केला होता. बाकी सगळ्या षटकामध्ये सिंगल डिजिट स्टेपआउट खेळायचा प्रयत्न. लिडिंग एज आहे. विकेट किपर इथे कॉन्फिडन्स नाहीच आहे. कॉन्फिडन्स नाहीच आहे कॅच घेण्यामध्ये. आत्तापर्यंत 4 झेल सुटलेत. हात एकदम इझी होता. त्यामुळे कॅच घेताना अजिबात कॉन्फिडन्स बघायला मिळत नाही. विकेट किपर ज्याप्रमाणे येतोय एक हात पुढे करतोय. 2 हात तुम्हाला झेल घेणं गरजेचं होतं. या मुवमेंटला झेल सुटलाय. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर नितीनजी भोईर यांच्याकडून एक जोपर्यंत कॅश फ्री आहे टीम सावरेच्या खेळाडूसाठी. पारितोषिक दोन्ही संघांसाठी लागले पण मात्र पारितोषिक पटकवण्यासाठी तुम्हाला तशी फटकेबाजी कर तसे विकेट तुम्हाला काढावे लागतील. 30 धावा धाव फलकावर 3 गडी बाद. स्लो रन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. खिलवाड. बॅट्समन बरोबर खिलवाड करतात गोलंदाज. जसं मगाशी मी उल्लेख केला की पहिल्या षटकात 5 धावा. दुसऱ्या षटकात फक्त 7च धावा. तिसऱ्या षटकात एक षटकार एक चौकार आला. तेच फक्त एक षटक प्रोडक्टिव्ह राहिलं किंवा मोठ्या धावसंख्येत राहिलं. चौथं षटक फक्त 3 धाव्यांचं. त्यामुळे बाकीची तिन्ही षटकं ही सिंगल डिजिटची बघायला मिळाली. ऑफ ड्राईव्ह बॉटमॅनचा वापर केला. संधी रनआउटची डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. दबावाखाली आपण बघतो बॅटिंग सुरू आहे सावरे संघाची. अजून एक धक्का लागलाय सावरे संघाला. अँड विकेट डाऊन. 1 मोर विकेट. 4 गडी बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 30 धावा. बॅटिंगसाठी अनिकेत स्ट्राईक एंडला आहे. ऑन साईडला ऑन दी अवे एक्झिक्यूट केलं. त्या ठिकाणी शतक आहे पण त्या ठिकाणी बघितलं की चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. शेवट चेंडू आले तो षटकार. सीमारेषे बाहेर षटकार आले तर धावसंख्या 36 धावा धाव फलकावर.
असेल त्या मैदानावर बिनारपाडा संघाच्या समोर जेव्हा त्यांना बॅटिंगला उतरायचं सेकंड इनिंगमध्ये आणि जेव्हा 36 धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल ऐकूया या स्पर्धेमध्ये. आज आपण त्याचा आवाज ऑलरेडी एका इनिंगमध्ये ऐकला आहे. शिरूशारीचे बादशाह म्हणजेच बाबूशाह यांचा आवाज. उद्या तोपर्यंत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र टॉस कंप्लीट होईल. तो नेक्स्ट मॅच शिरगाव वर्सेस कासगाव. थँक्यू थँक्यू. आपण या, मी विनंती करेल ॲडव्होकेट सोमनाथजी सुरुशे यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. ॲडव्होकेट साहेब आमचे सोमनाथजी सुरोशे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करू. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. छापाचा कॉल, छापा चालू आहे. चला साहेबांना विनंती आपण स्थानापन्न पहा. टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षक असेल. काय म्हणशील? समोरचा संघ डिंगडॉंग शिरगाव संघाच्या अगेन्स्ट खेळायचे. डिंगडॉंग कासगाव विरोधात सत्संग शिरगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. समोरचा संघ आपण पाहतोय नेहमीच बदलापूर नगरीमध्ये खेळत असतो. एक चांगला संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज या खरं तर दैवरी नगरीमध्ये तुम्हाला त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. असे कोणकोणते गोलंदाज असतील जे मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करतील? आमच्याकडे असे 3-4 गोलंदाज आहेत. असे रितेश असेल, बंटी, रितू, आदित्य पाटील. कमीत कमी धाव रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. शिरगाव टीमचा सर्वात भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू प्रणय लाड आज टीममध्ये असणार आहे. हो आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन काय म्हणशील? कारण तुम्ही देखील आताच एक मध्ये एक मोठी स्पर्धा भरवली होती डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये, परंतु इथे आल्यानंतर कसं वाटतंय? या स्पर्धेविषयी तुझं म्हणणं काय असेल? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. खेळायला पण मजा येते. आपल्यासोबत कासगावचे कॅप्टन आहेत, डिंगडॉंग कासगाव टीमचे कॅप्टन. खरं तर टॉस तुम्ही गमावला आहे, त्यामुळे टॉस तुम्हाला या मॅचमध्ये महत्त्वाचा होता. हो नक्कीच. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. मग आता बॅटिंग करायची आहे. असे कोणकोणते बॅटर असतील ज्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जे खोऱ्यांना दाबा ओढण्याचं काम करतील? जितेश असेल, विशाल असेल, हर्षद, जयेश टेंबे असतील, सर्वच फलंदाज असतील, त्यांच्यावर विश्वास असेल. कासगाव म्हटलं की नेहमीच मग एक मोठी स्पर्धा आम्ही पाहिली. खरं तर तालुका प्रमुख चषक, तदनंतर किरणजी राऊत साहेबांची स्पर्धा आम्ही पाहिली आहे. खरं तर कासगाव चषक तुम्ही देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आयोजन केलं होतं, परंतु आज या स्पर्धेवर आल्यानंतर तुमचं म्हणणं काय असेल? कसं वाटलं इथे आल्यानंतर? नक्कीच आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचा आयोजकांचा धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते, टॉस जिंकला टीम सत्संग शिरगाव संघानं. त्यांनी घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम डिंगडॉंग कासगाव संघाला. त्यामुळे आपण जाऊ जिथे मात्र विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ खेळतोय स्वर्गीय जनार्दन भोईर 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानामध्ये खेळतोय सावरे. माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील आमचे साथी समालोचक बाबू शाह सर. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर राहुल सर. मुकाबला की बात करेंगे तो आज देखिए यहाँ पर बड़ा स्कोर नहीं बन पाया, लेकिन कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, क्या काम इतना आसान रहेगा यहाँ से? लेकिन इस दुनिया में देखिए इस धरती पर कोई भी चीज़ नामुमकिन नहीं है. कहते ना तड़प होनी चाहिए आपके अंदर कामयाबी हासिल करने के लिए. सपना तो हर कोई देख लेता है, लेकिन सपने को अगर हकीकत में बदलना है फिर आपके अंदर वो तड़प होनी चाहिए. जो इस टूर्नामेंट में देखिए तड़प थी यहाँ पर पहली मरतबा बदलापुर की सरजमी के ऊपर देखिए 12 बाइक के साथ है. हाँ, बाला दादा कहा जाए तो सिर्फ मैदान के बाहर नहीं, मैदान के अंदर भी, मैदान के बाहर भी. और इस टूर्नामेंट का देखिए आज फर्स्ट नाइट है. आज खास करके स्थानिक देखिए टीम नज़दीक टीम है और ख़ास करके युवा खिलाड़ी देखिए यहाँ से. और जैसे देखिए टूर्नामेंट आगे बढ़ते जाएगा दिन बे दिन कई तारे सितारे यहाँ पर और आते जाते रहेंगे. क्राउड आपको और भी तादाद से दिखेगा यहाँ से. बड़ा खूबसूरत देखिए यहाँ पर मैदान को बनाया गया है. कहते ना बनाने वालों ने बड़े फुर्सत से बनाए, बड़े शिद्दत से बनाए, बड़ी मेहनत से बनाए. देखते हैं इनके तो मेहनत तो रंग लाया है, लेकिन ये मुकाबला में क्या रंग लाएगा? टारगेट देखिए यहाँ पर 30 गेंद 37 की जरूरत है. कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. बल्ले का बाहरी किनारा भाई, और ये चीज़ अच्छा करना होगा भाई, ये चीज़ अच्छा करना होगा. कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है. मेहनत से अगर आपको 37 बचाना है, कौन भूल सकता है भाई T20 वर्ल्ड कप याद कर लीजिए 2024 जब 30 गेंद पर 30 की जरूरत थी. यहाँ पर कई हमारे हिंदुस्तान वासियों ने देखे टीवी ऑफ कर लिए थे और किसने देखे बात करेंगे 2 घुट जाम पीना भी ज़्यादा शुरू कर दिए थे. क्या हार की गम अब सर पे मंडरा रही थी. लेकिन उसके बाद देखिए बुमराह जैसे गेंदबाज और जब मैच और कैच के बीच में था दुरिया
तभी खड़े हुए थे आकर सूर्या। तो पासा पलटने में ज़्यादा समय नहीं लगता है, कहते ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है, लेकिन उसके लिए देखिए शुरुआत से आपको अच्छा गेन करना होगा। कहते ना सांप फन उठाने से पहले टाइमिंग देखिए, अंपायर लगातार बता रहे हैं टाइमिंग को फॉलो कीजिए यहाँ से, क्योंकि समय के पास भी उतना समय नहीं जो हमें समय दे सके। और हल्की सी छोटी गेंद थी, देखिए हुक किया यहाँ पर है, फील्डर से देखिए करीब से निकलता हुआ गेंद को रोका गया और तब तक देखिए 2 रन आता हुआ, ये भी अच्छा सोच है। कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर है खुद की झोपड़ी में राज करो। हर गेंद के ऊपर देखिए चौके छक्के लगाने से बेहतर है, टारगेट इतना बड़ा नहीं है, सिंगल डबल औसत एवरेज पकड़कर आप इस टारगेट तक पहुंच सकते हो। जहां 30 गेंद पर देखिए आपको 37 बनाना है और अभी तक देखिए टोटल की बात करेंगे 2 गेंद पर देखिए 3 रन आ चुका है। गेंदबाज तैयार यहाँ पर अंकित, अनिकेत अपील देखिए तेज था यहाँ पर है, लेकिन रन आता हुआ अंपायर देखिए से जय पवार सर है, क्वालिटी अंपायर देखिए बात करेंगे, नस नस में देखिए इनका क्रिकेट समाया हुआ है। उनके साथ देखिए जय पवार सर के साथ है जतिन सर और उनके साथ देखिए हम देख सकते हैं साजिद लाला सर देखिए बात करेंगे, कहते ना नमक का शहर है लाला, जरा जख्म संभाल कर रखना। ये चलिए कवर के ऊपर से खेला, यही तो बात छेड़ा हुआ यहाँ से कि नमक का शहर है लाला, जरा जख्म छुपा कर चलना। टारगेट देखिए बड़ा तो नहीं है, लेकिन ये बड़ा हिट टारगेट को कर देगा और आसान है। अंपायर थोड़ा सा डिसीजन का इंतजार में है, क्या छक्का या चौका यहाँ पर है। जहां तक यहाँ से तो लग रहा था शायद 6 है, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन का वेट इंतजार करना पड़ेगा यहाँ से। चलिए थोड़ा दर्शक जो क्राउड है इशारा कीजिए 6 रन। डीजे वाले को मौका नहीं मिला, कोई बात नहीं, यहाँ पर डीजे रुकिए, आपको मौका बहुत मिलेगा। बाबू साहब जब कमेंट्री बॉक्स में रहते हैं ना, हर किसी को मौका देते हैं, हमें भी किसी ने मौका दिए थे। और लेट कट देखिए यहाँ पर, सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। इस बार ताकत नहीं थी, इस बार नजाकत थी। कहते ना कभी कभी वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है, लेकिन बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। और बल्लेबाज देखिए वही काम करते हुए यहाँ से किरण देखिए, किरण की बात करेंगे, गेंदबाजी कमाल किरण सिंधे देखिए यहाँ से लाजवाब था। जहां पर आए थे तीसरा ओवर लेकर आया, चौथा ओवर लेकर आए थे, 3 रन खर्च किए थे। और उसके बाद देखिए और एक बार कवर को चीरता हुआ यहाँ से, और विजय का गाड़ी चलता हुआ यहाँ से, पम 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 4 रन। तो आहे आणि त्या संघासाठी काही कॅश प्राईज येत आहेत. सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर ऋषल तामाणे आणि दिनेश जमदर यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि तुषार शेलार जर बॅटिंगसाठी आला तर प्रत्येक चौकाराला 1,000 आणि प्रत्येक षटकाराला 2,000 रुपयाचा कॅश प्राईज ऋषल तामाणे आणि दिनेश जमदरे यांच्याकडून देण्यात येईल. धन्यवाद. चलिए बहुत सारा देखिए टूर्नामेंट के यहाँ पर शुभकामना आता हुआ यहाँ से बालू सेट, कांग्रेचुलेशन देखिए यहाँ से नैन, खास करके बहुत सारे देखिए यहाँ पर है कमेंट चार्ट पर जुड़े यहाँ पर है। और टोटल की बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है 15 रन, और जहाँ पर देखिए आपने 37 का टारगेट रखा था अभी जीत के लिए, केवल 22 की जरूरत है, और जिसमें देखिए 24 गेंद से यहाँ पर है। कासगाव टीमचे खेळाडू आपण सीमारेषेच्या थोडंसं बाहेर उभे राहा मित्रांनो, थोडंसं मागे या प्लीज, विनंती आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 9च खेळाडू असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू. थोड़ा सा नाखुश रहेंगे यहाँ पर जनांदरपुर देखिए प्रतिष्ठान सावरे टीम, यहाँ से पहले देखिए टारगेट तो अच्छा सेट नहीं हो पाया, अक्रॉस खेलने चले गए, बल्ले का मुंह जल्दी बन गया, पर लेन गेंद था यहाँ से। और ज्यादातर देखिए यहाँ से 2 गेंद, अगर 4 गेंद भी डॉट निकल जाता है ना, दिक्कत नहीं बनेगा यहाँ पर से। पहले आपके गेंदबाजों ने बड़ा अच्छा काम कर दिया यहाँ से, लेकिन अभी भी देखिए मैच को बचा सकते हैं। वो जुनून होना चाहिए, वो जज्बा होना चाहिए, खास करके जनार्दन मुन प्रतिष्ठान सावरे टीम है, लेकिन क्या इतना आसान रहेगा शिव प्रेमी बिदनर पड़ा टीम है। वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ, और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 15 रन बना यहाँ से। क्राउड देखिए थोड़ा सा यहाँ पर धीमा देखिए, नहीं दर्शकों का देखिए तादाद अभी क्रिकेट में थोड़ा धीरे धीरे कम होने लगा है, क्योंकि पहले थे लोग दीवाने लाला सर, अब लगे हैं लोग कमाने। और उसके साथ देखिए शादी हल्दी का रस्म है, ये भी बड़ा तेजी से चल रहा है। बैकफुट से देखिए सिर पे बल्ले का
थोड़ा मुंह खुला, देखिए यहाँ से शॉट है, एक्स्ट्रा कवर पर कैच लेना चाहिए था और ये कैच देखिए यहाँ से छोड़ते हुए। और कहीं ना कहीं आप इस मैच में आप काफ़ी कुछ गवा रहे हो भाई। अगर यहाँ से मुकाबला जीतना है तो काफ़ी मेहनत करना होगा। सिर्फ गेंदबाजों को नहीं, बल्लेबाजों को भी, सिर्फ फील्डर को नहीं भाई, यहाँ पर गेंदबाज फील्डर दोनों को देखिए अच्छा काम करना होगा। स्कोर देखिए जाकर पहुँच गया 17 रन है। अभी जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ से 20 का ज़रूरत है और गेंद बचा है यहाँ से 22 है। अगला मैच दोनों टीम तैयार रही यहाँ से। आज सिरगांव के देखिए बात करेंगे 2 टीम है। नेहा 11 सिरगांव टीम देखिए पहला मुकाबला जीता यहाँ से और दूर से खेलते हुए यहाँ से और थोड़ा ज्यादा देखिए बैटर बैकफुट पर आ गए यहाँ पर से। अभी भी देखिए अगर बात कर लेंगे ना यहाँ से स्कोर देखिए 17 रन है और ये बहुत बड़ी गलती देखिए यहाँ से क्या कर रहे हैं यहाँ से भाई। नो बॉल बिमर गेंद देखिए पहले ही अपने टारगेट छोटा रखा है और उसके बाद देखिए फ्री हिट का मौका दे रहे हैं यहाँ से। इसे कहते हैं वक्त बुरा है। लाला सर कहते हैं ना जब वक्त बुरा रहता है। रुपए ज्यादा उन्होंने देखे इनकी तरफ से 3 छक्के के लिए 3,03,000 यहाँ से और छक्का तो नहीं भाई, यहाँ से चौका आता हुआ यहाँ से। कहते ना जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं। और जिससे फ्री हिट आया और उसके बाद एक सीधा खेले स्ट्रेट 4 रन। बढ़िया देखिए कमाल की यहाँ पर से और एक बार देखिए से ड्राइव किया गया यहाँ पर से। ये पर देखिए बहुत बढ़िया देखिए फील्डिंग में देखिए मेहनत दिखाते हुए यहाँ से और मेहनत करना होगा भाई। यहाँ से बगैर मेहनत से कोई भी चीज देखिए यहाँ पर है। अगर टोटल की बात कर ले, टोटल देखिए सागर पहुंच गए यहाँ से और 23 देखिए 23 रन यहाँ पर है। अभी भी देखिए बात करेंगे 19 गेंद 14 की जरूरत है। 19 चेंडू 14 धावाची गरज आहे। मैच की अभी भी दिलचस्प है यहाँ पर से नहीं, थोड़ा सा देखिए यहाँ पर है नजरे हटा चुके हैं यहाँ पर जनार्दन भूल रहा। ठीक है पहले देखिए आपने टारगेट अच्छा नहीं रखा, लेकिन यहाँ पर देखते हैं रन आउट तो हुए लेकिन ज्यादा खुश नहीं रहेंगे। उसके बावजूद भी देखिए तीसरा अंपायर यहाँ पर है। सॉफ्ट सिग्नल मुझे लगता है शायद यहाँ पर है, चेक करना चाहते हैं यहाँ पर है। तीसरा अंपायर देखिए लिया गया है लेकिन ज्यादा कठिन नहीं रहेगा यहाँ पर, विकेट भी गिरता है तो। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से जिक्र करेंगे इस गेंद के बाद है। ओवर तो लगभग देखिए यहाँ से कंप्लीट है। तो चलिए बैटर यहाँ से आउट है, रन नहीं है। रन देखिए जो टोटल है आपका 23 रन वही रहेगा यहाँ से। लेकिन अब देखिए 12 गेंद कंप्लीट हो चुका है, लेकिन इसके बाद है 18 गेंद देखिए यहाँ से आना बाकी है। और 18 गेंद के बाद देखिए यहाँ से बात करेंगे जीत की अगर बात यहाँ पर छोड़ दिया जाए तो 14 रनों की जरूरत है यहाँ से। क्या खूब देखिए मेहनत लेते हुए यहाँ से। कहते ना समंदर के जैसे है मेरी रुतबा, समंदर के जैसे देखिए पहचान है यहाँ पर। हमारे बालकृष्ण दादा मुंडे लीजिए, हमारे गजेंद्र दादा गढ़के लीजिए, निखिल दादा चौहान लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए यहाँ से मैं निश्चित रूप से जानकारी लेना चाहूँगा। हमारे इन त्रिमूर्ति के साथ साथ देखिए और कंधों को कंधा मिलाकर यहाँ जिसने मेहनत ली है इनकी भी मेहनत की सराहना करनी होगी यहाँ से। खास करके राजेश दादा हजारे लीजिए, प्रतीक दादा कड़व लीजिए, हमारे संदेश दादा भागराव लीजिए, मयूर काठोली लीजिए, पूरी टीम देखिए यहाँ से खूब मेहनत देखिए। आसान नहीं रहता यहाँ से किसी भी आयोजन नियोजन को देखिए सक्सेसफुल बनाना। यहाँ पर 18 गेंद 14 की जरूरत है। कहते ना सक्सेस पाने के लिए कभी कभी एक्शन की जरूरत होती है। क्या एक्शन में है यहाँ पर टीम है, खास करके सावरी टीम यहाँ से। आज जनार्दन भूर प्रतिष्ठान देखिए इस नाम से, स्वर्गीय जनार्दन भूर देखिए इस नाम से
और दूर से खेला गया है, अब ये टारगेट है और करीब आएगा भाई यहाँ पर। किरण पहले गेंदबाजी में देखिए किरण सिंधे ने कमाल की, अब बल्लेबाजी में धमाल, 4 रन। बल्लेबाजी बता रहा है भाई, किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, ये दुनिया भी खोल है। और किरण सिंधे के यहाँ पर डबल रोल है भाई, जहाँ गेंदबाजी में 3 रन, डेट ओवर में खास करके गेंदबाजी आए थे, अब 8 गेंद के पर देखिए 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जीत के लिए 10 की जरूरत है, लेकिन कहते हैं ना, तारीफ इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम, थोड़ा डाटा भी करो कि सुधर जाए हम। लेकिन थोड़ा सफल हो गए थे यहाँ पर, यही दिक्कत रहता है भाई। यहाँ पर आगे की तरफ आप फॉलो कीजिए, फ्रंट फुट पर जाइए, जगह पर खड़े खड़े खेलिए, यहाँ से ज़्यादा तबाव एक्रॉस खेलने जाते, बहुत सफल हो गए थे। और गेंदबाज ने देखे निशाना धागा, लेकिन ज़्यादा खुश नहीं रहेंगे क्योंकि समीकरण के मामले में देखिए अभी भी मेहनत करना होगा गेंदबाज को, लेकिन कोई बात नहीं, मेहनत करो भाई, मेहनत से रंग बदलता है। और 16 गेंद देखिए रह गए यहाँ पर, और जीत के लिए देखिए 10 की जरूरत है। चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ से मैच पलट रहा है, पलट रहा है, पलट रहा है। अब देखिए ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी है, फील्डर है गेंद के नीचे। ओ बढ़िया कैच, देखिए यहाँ से कहती ना मीठा खाने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। और बैटर का यहाँ से छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। अभी भी देखिए यहाँ पर टीम थोड़ी सी संकट में है यहाँ से, लेकिन देखिए बात करेंगे ये टूर्नामेंट में देखिए, और दही वाली ट्रॉफी देखिए बात करेंगे खास करके, और इस प्रतियोगिता में देखिए बात करेंगे, और भी देखिए पैसे की यहाँ पर बारिश होगी, काफी खूब देखिए यहाँ से। और समीकरण बदल देखिए यहाँ पर 14 गेंद 9 की जरूरत है, खूब मेहनत करना होगा अगर ये टोटल को बचाना है। कहते ना जहाँ चमत्कार है वहाँ पर नमस्कार है, लेकिन चमत्कार तभी होता है जब आपकी मेहनत अच्छी रहती है। क्या मेहनत दिखाएंगे? ये चले भाई, ओ थोड़ा सा दूर रख दिया भाई, वाइट गेंद से थोड़ा बचकर रहना होगा यहाँ से। पहले देखिए आपने टारगेट छोटा रखे हैं, अब 14 गेंद देखिए 8 की जरूरत है। अगर यहाँ से ये 2 गेंद अच्छा निकलता है, फिर 12-8 कहेंगे कुछ समय के लिए, उम्मीद रख सकते हैं। विरासत से तय नहीं होती है सियासत की फैसले, उड़ान तय करेगी भाई आसमां किसकी होगी। अभी तक तो बल्लेबाज ने उड़ान भरी है, लेकिन देखिए गेंदबाज भी बता रहे हैं भाई यहाँ पर है, कल जो मुंबई इंडियंस ने दिखाया राहुल सर है कि कराईचा लड़ाईचा आम्ही पण मैच जिंकायचा, तो देखते हैं क्या वो जुनून यहाँ पर है। अब सारे टीम रख रहे हैं यहाँ से, क्योंकि बचा है गेंद 13, लेकिन जीत के लिए चाहिए 8 की जरूरत है। कहते ना खुद को मेहनत में फ्राई कर रहे हैं, अरे कोशिश एक बार नहीं भाई बार बार कर रहे हैं, क्योंकि कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई कर रहा है। देखते हैं क्या वो कॉन्फिडेंट अब दिखाई दे रहा है यहाँ से कि 8 रन बचाने के लिए पूरी जान है, पूरी मेहनत, पूरी कसरत है।
नहीं, अब थोड़ा सा कठिन रहेगा, ऊंचाई तो लिया है, फील्डर है, गेंद की जो माय गॉड है, ये कैच लेना चाहिए था भाई। यहां से कहते हैं ना, गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई, जो उम्मीद यहां पर रखा था कैच के साथ साथ देखिए वो उम्मीद तोड़ता हुआ यहां से। 12 गेंद देखिए, अब 6 की जरूरत है यहां से, ये कैच लेना चाहिए था भाई यहां से। अब तो गेंदबाज यही सोच रहा है भाई, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। भला ही टारगेट आपने छोटा रखा था, लेकिन और कठिन। चलिए कुछ डिस्कस देखिए चलता हुआ, कुछ ऑब्जेक्शन यहाँ पर सारी टीम के खिलाड़ियों का है, आयोजन करता हूँ देखिए उसका चर्चा कर रहे हैं, लेकिन देखते हैं यहाँ से क्या यहाँ पर आयोजन करताओं का निर्णय आता है। थोड़ा सा वेट देखिए यहाँ से। बारह गेंद देखिए 6 की जरूरत है। थोड़ा सा चर्चा देखिए यहाँ पर चलता हुआ, क्योंकि बहुत सारे देखिए जो नियम रूल रहता है, काफी सारी चीजों को फॉलो करना पड़ता है, और आयोजन करता हूँ देखिए जो भी लाएंगे अच्छा डिसीजन लाएंगे, क्योंकि खुद ये क्रिकेट खेलते भी हैं भाई और खिलाते भी हैं। लेकिन जब शिकायत किसी टीम का है तो फिर वो शिकायत दर्ज आगे तक पहुंचता है, फिर अदालत तय करती है आगे जाकर। नहीं चलिए कोई बात नहीं, 12 गेंद 6 की जरूरत है, मैच आगे बढ़ा यहाँ पर आयोजन करता हूँ बताएं कि बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, क्रिकेट में छोटी छोटी चीजें होता रहता है, लेकिन से 12 गेंद के 6 की जरूरत है, हम पर मैच आगे बढ़ाइए। 12 गेंद के 6 की जरूरत है, लेकिन क्या यहाँ पर कहते ना भूतो ना भविष्य, क्या 12 पर 6 बचा सकते हैं यहाँ से? नहीं, बल्लेबाज देखिए दोनों मैदान पर हैं और ऋतिक देखिए गेंदबाजी के लिए आए हैं, और जहां पर देखिए 12 गेंद 6, अगर 6 गेंद पर 12 की जरूरत होती तो कहानी कुछ अलग रहता, लेकिन आप देखिए अब ये देखिए रन है और छोटा हो गया यहाँ पर 6। जतिन सर देखिए हम देख सकते हैं पर अंपारी में कमाल किए जतिन सर लीजिए, उनके साथ देखिए 6 पवार सर, जेपी पैनल और हमारे लाला सर हैं, साजिद लाला देखिए बात करेंगे, और तैयार देखिए गेंदबाजी में यहाँ से। इस बार पे देखिए लेन गेंद थी, लेकिन से थोड़ा सा देखिए यहाँ पर कौन बदल कर गेंदबाजी कर रहे हैं, राउंड द विकेट से पार की तरफ गेंद निकलता हुआ, और लेग पास से देखिए हल्की सी यहाँ पर छू करके निकला। कितनी अच्छी अंपायरिंग देखिए यहाँ से। पर अक्सर इसलिए कहा जाता है ना, बॉलीवुड में अच्छा रोल है, कठिन रोल अच्छे एक्टर को दी जाती है, और क्रिकेट में देखिए सबसे कठिन रोल अंपायर को दिया जाता है। और अब देखिए 4 की जरूरत है और गेंद बचा है 11। अब थोड़ा सा ये टोटल को बचाना, और एक देखिए अच्छा गेंद, काश थोड़ा सा टारगेट और बड़ा होता, इसलिए तो कहा जाता है ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और जो किरण सिंधे ने बल्लेबाजी की यहाँ पर, अगर शुरुआत से अच्छी गेंदबाजी हो जाती, जैसे कहते ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, ना तो क्योंकि जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज रहते हैं ना, और छोटे मोटे मामूली सांप नहीं रहते भाई, अजगर रहते हैं, डसते नहीं निकलते हैं। हाँ ये तो भाई बड़ा अजगर यहाँ निकला भाई, निकल दिया भाई गेंद को यहाँ से। क्या से यहाँ पर ज्यादा निराश नहीं रहेंगे, क्योंकि मैच लगभग हाथ से निकल रहा है, लेकिन फिर भी देखिए कैचेस लेना चाहिए, इस तरह की कैचेस है, ताकत लगाना चाहते हैं यहाँ से। मुकाबला देखिए थोड़ा सा एक तरफा बना है, गणेश दादा कराले देखिए बता रहे हैं सावरे टीम अगर मुकाबला जीत दिलाते हैं तो गोवा ट्रिप। हाँ निश्चित रूप से यहाँ पर समय भी नहीं है इतना, 9 गेंद पर 3 बचाना, और डायरेक्ट आपको फ्लाइट पकड़ना पड़ेगा गोवा के लिए।
और ऊंचाई भी ली है और लंबाई की देखिए कमी रह गई भाई यहाँ से, और मैच को देखिए कर दिया फिनिश। जहां पर मुकाबला फिनिश हुआ यहाँ पर, और अच्छा जीत देखिए मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे। नो डाउट भाई, किसी की मीठी बोल तो किसी के दिल में झोल है, और दुनिया भी गोल है, और किरण सिंधे का डबल रोल है भाई यहाँ पर। बल्लेबाजी में किरण सिंधे ने देखिए रन जोड़े, 15 रन, और गेंदबाजी में बात करेंगे 3 रन देकर 1